खरं तर कालपासून जो गदारोळ एका शूर्पणखेनं माजवलेला आहे, रामायणात सुद्धा अशीच एक शूर्पणखा होती की जी राम आणि लक्ष्मणांच्या वरती आरोप करत होती. आज अशाच काही शूर्पणखा या फक्त स्वतःवरती कॅमेऱ्याचा फोकस ठेवण्यासाठी अत्यंत धादांत खोटे आरोप या ठिकाणी करत आहेत. बरीच लोक, काही लोक शाकाहारी असतात, ती भाजीपाल्यावर जगतात, काही लोक मांसाहारी असतात, ती ही इतर काही गोष्टी खाऊन जगतात, परंतु काही लोक ही कॅमेरा जीवी आहेत. आणि या कॅमेरा जीवी लोकांना जर 2-4 दिवसातून आपण जर मीडियावरती दिसलो नाही ना, तर मग त्यांना कुठे काय करू आणि मग काहीतरी फालतू आरोप करत बसायचे, याच्याशिवाय त्यांना दुसरं काहीच कळत नाही. अशा या कॅमेरा जीवी लोक जी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना फक्त निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी आरोपांची राळ उठवायची आणि बदनामी करायची आहे, अशा गोष्टी करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता भीक घालणार नाही. आणि मला त्यांना एवढंच सांगायचंय की बदनामी करने का हक है तुम्हें, क्योंकि बराबरी करने की औकात नहीं है तुम्हारी. एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीनं काम करतायत, ज्या पद्धतीने ते लाडक्या बहिणींना न्याय देतात, शेतकऱ्यांना न्याय देतात, त्याच्यामुळे तुमच्या पोटात इतकं दुखतंय की ज्या माणसानं स्वतः मुख्यमंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेबांनी नशामुक्त मुंबईचं सगळ्यात मोठं अभियान सुरू केलेलं होतं आणि मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र हा नशामुक्त झाला पाहिजे यासाठीचं अभियान सुरू करून अत्यंत कडक कारवाया ज्यांनी करून घेतल्या, आपण त्यांच्यावर किंवा त्यांच्या भावावरती अशा पद्धतीचे आरोप करताय. कालच्या त्यांच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये ते सांगतायत की धाड पडली कुठे, तर सातारा जिल्ह्यातल्या सावरीमध्ये पडली. बर, ड्रग कुठे सापडले, तर तिथल्या पत्रा शेडमध्ये सापडले. तिथे जे रिसॉर्ट आहे, कालची होती त्या शेडची, तर ती शेडची जागा ही गोविंद शिनकर यांच्या मालकीची होती. ती चालवायला कुणी घेतली, ती ओंकार डिगे यांनी घेतली. ड्रग प्रकरणामध्ये सापडले गेलेले आरोपी कोण आहेत? माझ्याकडे ही पोलिसांची प्रेस बनवण्याच्या कारखान्यामध्ये खालील नमूद आरोपींना अटक करण्यात आली. कायम नजर अब्बास सय्यद उर्फ सद्दाम 29 वर्ष, राजिकुल खालिकुर रहमान वय 30 वर्ष, हाबिजुल फकरुल इस्लाम वय 25 वर्ष आणि उपरोक्त नमूद अटक आरोपींपैकी एक आरोपी हा जिल्हा पालघरला सोडायचं, त्या ओंकार डिगेला सोडायचं आणि फक्त कुठेतरी रिसॉर्ट, आणि ते रिसॉर्ट माननीय प्रकाश शिंदे दादांनी या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे की ते रिसॉर्ट हे त्यांनी भाडे तत्वावर चालवायला दिलेलं होतं. आणि मग तरी सुद्धा केवळ ते उपमुख्यमंत्र्यांचे भाऊ आहेत आणि मग मोठ्या माणसावरती आरोप केल्याशिवाय आपल्याला कॅमेरा मिळणार नाही, आपल्याला चॅनेलवरती कुठे जागा मिळणार नाही. त्यामुळे केवळ लोकांच्या वरती आरोपाची चिखलफेक करून स्वतःचं घर चालवणं हा ज्यांचा व्यवसाय बनलाय, त्यांनी अशा पद्धतीच्या गोष्टी करणं हे बंद करावं. आणि मातंडे यांचा नमूद गुन्ह्याच्या तपासामध्ये अद्यापर्यंत कोणताही संबंध निदर्शनास आलेला नाही, हा पोलिसांचा तपास आहे. बर, त्या आरोप काय करतात की आरोपींना जेवण रिसॉर्ट मधून पुरवलं गेलं, त्या संदर्भातले कुठले पुरावे तुमच्याकडे आहेत? जर त्यांच्याकडे ते पुरावे असतील तर त्यांनी ते जरूर पोलिसांना द्यावे. अश्रू पुसण्यासाठी पहाटेच्या 3-3, 4-4 वाजेपर्यंत काम करत राहिले ते आरोपींना कधीही पाठीशी घालणार नाहीत. अरे, अत्यंत आध्यात्मिक प्रवृत्तीचा हा माणूस, दुसऱ्याचं दुःख बघून स्वतःच्या डोळ्यामध्ये पाणी येणारा हा व्यक्ती, ज्यांनी वर्षा बंगल्यावरती राहत असताना वर्षा बंगल्याची दारं सताड खुली केली महाराष्ट्राच्या जनतेसाठी, हा गुन्हा आहे त्यांचा. महाराष्ट्राच्या 2,45,00,000 महिलांना लाडकी बहीण म्हणून त्यांनी दर महिन्याला मानाची ओवाळणी दिली, हा गुन्हा आहे त्यांचा. सरळ म्हणताय की आरोपींच्या बद्दल मी बोलणार नाही, ते जे सद्दाम असेल, रहमान असेल, इस्लाम असेल, त्यांच्याबद्दल तुम्हाला बोलायचं नाहीये आणि तुम्ही प्रकाश शिंदे दादांच्या बद्दल बोलताय. तुम्ही सांगताय की त्या हॉटेलचं नाव काहीतरी तेज, यश आहे, मग ती त्यांच्या मुलांची नावं. गुन्हा काय त्यांचा? त्यांच्या मुलांची नावं त्यांनी हॉटेलला दिली, हा गुन्हा आहे. तुम्ही लहानग्या लेकरांच्या सुद्धा तुमच्या या चिखलफेकीमध्ये ओढताय. किंवा त्या छोटा रुद्रांश जो 6-7 वर्षाचा आहे, त्याला जर वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याच्या संदर्भातलं जे बॅनर होतं, तुम्ही त्याचा उल्लेख करताय. अहो ताई, जर तुमच्याबद्दल बोललं तर तुम्ही म्हणता स्त्रीत्वावर हल्ला झाला. तुम्ही इतर अनेक वेळेला तुमच्या पोरीला पुढे करता, भावनेचं राजकारण करता. अहो मग ती दुसऱ्यांची लेकरं नाहीयेत का?
का लहानग्या लेकरांच्यावरती तुम्ही बोलताय? आणि असतील पुरावे तर या ना समोर, द्या ना पोलिसांना, करतील ना पोलीस तपास. आणि कुठल्याही पद्धतीच्या गोष्टी निष्पन्न झालेल्या नसताना पोलिसांनी स्पष्टपणाने सांगताय. आणि जर आडनाव एक आहे किंवा कोणीतरी कोणाचं नातेवाईक आहे म्हणून तुम्ही आरोप करत असाल, तर माझ्याकडे ही एका अत्यंत नावाजलेल्या चॅनलवरती आलेली बातमी आणि त्याच्यामध्ये एक FIRचा स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे. माझं आज त्या तथाकथित थातूर मातूर आरोप करून उदरनिर्वाह चालवणाऱ्या व्यक्तीला माझं आवाहन आहे. मग बीडचा सावंतवाडी जिल्हा बीड, मयूर बाबूराव अंधारे, उदयनगर धारूर केज बीड. तर हे अंधारे नक्की कोण आहेत? या अंधारेंचं अंधारेताईंशी चली असं म्हणल्यासारखं होईल. त्यांचा असा एक आरोप आहे की प्रकाश शिंदे यांचं जे नाव आता रिसॉर्टमध्ये येत आहे ते नियमाचं उल्लंघन करून रिसॉर्ट बांधलेलं आहे. शंभूराज देसाईमध्ये जर हिंमत असेल तर त्यांनी कारवाई करून दाखवावी असं त्यांचं म्हणणं आहे. हे बघा, महायुती सरकार असेल, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, ते कोणालाही कधीच पाठीशी घालत नाहीत. परिवारवादावरती चालणारा पक्ष आमचा नाही. मी मुख्यमंत्री, माझा मुलगा मंत्री आणि शिवसैनिक रस्त्यावरती, हे आमचं धोरण नाही. कुठल्याही पद्धतीचं नियमांचं उल्लंघन तिथे झालेलं नाहीये. महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहेत आणि जर अशा पद्धतीच्या आरोपांची राळ उठवली नाही तर भाषणांच्या सुपाऱ्या आपल्याला मिळणार नाहीत म्हणून केलेले हे आरोप आहेत. आणि कुणीही आरोपी असेल तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही. निष्पक्ष चौकशी होईल अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देऊ. तुरुंगात जावं लागलं. 100 कोटी रुपयाच्या वसुलीचं टार्गेट वाजलं दिलं म्हणून. ह्यांच्या काळामध्ये यांचे तत्कालीन फेसबुक लाईव्ह मुख्यमंत्री म्हणत होते वाझेला वाचवण्यासाठी की वाझे म्हणजे काय लादेन आहे का काय म्हणून. त्या तपासात ते निष्पन्न झालेलं आहे. केवळ कुठल्या तरी व्यक्तीच्या चांगल्या कर्तृत्वावरती किंवा त्याला आपण कष्ट करून कामं करून आपण सामना करू शकत नाही म्हणून अशा पद्धतीची कुठली तरी घाणेरड्या आरोपांची राळ उठवायची, त्याला जनता भीक नाही घालणार. मग मला त्यांनी उत्तर द्यावं. मग त्यावेळेला जे अनिल देशमुखांनी केलं त्याच्याशी उद्धव ठाकरेंचा संबंध आहे म्हणायचा का? किंवा मग ज्या वेळेला ते सचिन वाझेंनी केलं त्या संदर्भातलं तुमचं काय म्हणणं आहे? तर ही लोक फक्त आरोप करतायत. महापालिकेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत. मंत्रिमंडळामध्ये कुणाला घ्यावं कुणाला न घ्यावं याचा सर्वस्वी अधिकार हा सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही घडामोडीवरती मी भाष्य करण्यापेक्षा मला आदरणीय सुप्रियाताईंना एवढीच विनंती करायची आहे की मग नवाब मलिक असतील किंवा इतर अनेक लोक असतील किंवा मग अनेक कोण मेहबूब शेख आणि इतर अशी प्रभूती तुमच्या सोबत फिरतीये ना, तर आपण एकदा त्यांच्याही संदर्भामध्ये उपोषण करावं किंवा आपण त्यांच्याही एकदा कान टोचावेत तर बरे होतील असं मला वाटतं. संजय राऊतांनी असा आरोप केला की एकनाथ शिंदे यांचं बजेट जे आहे मुंबई महापालिकेसाठी 10,000 कोटींचं आहे आणि प्रत्येक उमेदवाराला एकनाथ शिंदे हे प्रत्येकी 10 कोटी रुपये देणार आहेत आणि सगळे पैसे जे आहेत ते मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडूनच वसूल केले असं त्यांनी आरोप केला. हे बघा, 25 वर्ष मुंबई महापालिकेच्या तिजोरीवरती डाका टाकणारे रहमान डकेत कोण होते हे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळात बोलले. त्या उबाठा गटाच्या लोकांनी 25 वर्ष मुंबई महापालिकेच्या तिजोरीवरती फक्त डाकाच टाकलेला आहे आणि निवडणुका ह्या पैशांच्या जोरावरती जिंकल्या जात नाहीत. जनतेला विकत घेणारा माईकालाल अजून पैदा व्हायचा आहे. त्यांनी पराभव मान्य केलेला आहे. त्यांना माहिती आहे संजय राऊतांना की आपण अजिबात निवडून येणार नाही, त्यामुळे ते अशा पद्धतीच्या चुकीचे आरोप करतायत. अहो, एका बाजूला 45,000 कोटी रुपये एका वर्षामध्ये आम्ही 2.5 कोटी लाडक्या बहिणींना मानाची ओवाळणी दिलेली आहे. आतापर्यंत महाराष्ट्र राज्याच्या इतिहासात थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सगळ्यात जास्त लाभ पोहोचवणारे मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदेसाहेब यांची नोंद झालेली आहे. त्यामुळे या जनकल्याणाच्या योजना शासन आपल्या दारी असेल, लाडकी बहीण असेल, या आम्हाला विजय मिळवून देतील. आणि काल पण ते काहीतरी टेस्ट ट्यूब बेबी का असं काहीतरी ते बोलत होते वाटतं. खरं तर टेस्ट ट्यूब बेबीची प्रक्रिया ही एखाद्या महिलेला जर नैसर्गिकरित्या अपत्यप्राप्ती होत नसेल तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं त्या अशा पद्धतीनं मातृत्वाचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु महिलांच्या संदर्भात अपमानास्पद टिप्पणी करणं ही संजय राऊतांची आधीपासूनची घाणेरडी सवय आहे.
आपण आजारपणाशी सामना करतायत आणि तरी सुद्धा महिलांच्या संदर्भातली ही विकृत मानसिकता ही कॅन्सरपेक्षा घातक आहे. तुम्ही दुसऱ्याला टेस्ट ट्यूब बेबी म्हणताय. टेस्ट ट्यूब बेबी तर राहू द्या बाजूला, पण मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी अनैसर्गिक युती कुणी केली? म्हणजे शिवसेना बीजेपीचं लग्न अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, प्रमोद महाजन असतील आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना बीजेपीचं लग्न जोडून दिलेलं होतं. 25 वर्ष सुखाचा संसार चालला होता. मग केवळ तुम्हाला सत्ता मिळावी म्हणून